रानात गावातलं कुणी बी भेटला आणि आबांबद्दल बोलायला लागलं ना का त्यांच्या बोलण्यात मला आबा दिसत्यात. आपण कुठल्या बी अडचणीत सापडलो तर आपण आबांनी दिलेली शिकवण आठवतो का नाही? मग आबा कुठे गेलं ते आपल्या मनात कायम आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आपल्या सोबत आहे. आबा गेलं नाही, ते गेलं आपल्या आठवणीत, आपल्या जगण्यात, वागण्यात, आपल्या विचारात. आबा कायम आहेत. आपल्याला फक्त आता त्यांच्या आठवणी संग जगायला शिकायचंय. काय ग, कुठे निघालीस? मी शेतात जाऊन येतो. आता पावसाळा सुरू होईल की नाही, आबा शेतात नांगरायचं आता. मला आता ते करायला पाहिजे. मी येतो जाऊन. हा ग, पण तुझ्या अंगात ताप आहे पुरी. आता नको जाऊ. आहे, मी बरी आहे. मी जातो. अगं कमळे, कमळे, ए कमळे, कमळे. सरू काकी, आता थांबू नको तिला. जाऊ दे. निदान ती स्वतःच उठली आणि काहीतरी करायला गेली, हेच लय झालं. थोड्या वेळाने येते ती परत. अगं म्या हिला मुंबईला जायला सांगतोय, ही कुठं राहणार निघाली? या पोरीच्या डोसक्यात काय चाललंय काय माहिती बाई. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळी अशी ही कमळी. ही माती, हे गाव, हे शेत, हे सगळं माझं आहे. या शेतात, या मातीत, या गावच्या प्रत्येक श्वासात तुम्ही आहे आबा. मी म्हणत होतो का मी तुम्हाला सोडून मुंबईला जातो. लय मोठा होतो, लय शिकतो. खरं एकदा गेलो आणि तुम्हीच मला सोडून गेला आबा. खरं आता मी कुठं बी जाणार नाही. इथंच तुमच्या संग राहणार. आता हे शेत, हे गाव, हे सगळं सोडून मी कुठं बी जाणार नाही. इथंच राहणार आणि तेच सगळं करणार जे तुम्ही करत होता.